ये सुअर की औलादों को, देश के हरामजादे को, ये सुअर की औलादों को। काल त्यांनी आमचा धर्म विचारून आम्हाला गोळ्या घातल्यात आमच्या पर्यटकांना। पुलवामा ज्या वेळेला झालं त्यावेळेला आम्ही एअर स्ट्राईक केला, पण काल जी घटना घडली आहे यानंतर जी आमची सुरुवात होईल ती पीओकेची भूमिका पूर्ण भूमी आमच्या ताब्यात येईपर्यंत आता थांबायचं नाही हा संकल्प करण्याची गरज आहे। अहो जे दरवेळेला सेक्युलरिझमच्या नावाने भाषणे ठोकतात ना की आतंकवादाला धर्म नसतो, मग मरणाऱ्याला हिंदू धर्म काय आणि का विचारतो तुमचा धर्म काय? ज्यांनी चुकीची माहिती दिली त्याचे कपडे काढून चेक केलं, यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही। आमची सहनशीलता संपत चाललेली आहे। पण तिथे अशा आहे की जे आर्मीचे कपडे घालून जे आतंकवादी घुसले होते त्यांची कुठलीही तपासणी करण्यात आली नव्हती का? बघा असं आहे, काश्मीरच्या प्रत्येक जागेवरती आपला सैनिक तैनात आहे। ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूला एक जंगल होतं, जंगलातून अतिरेकी आले आणि दुर्दैवानं त्यांनी पोलिसांचा वेश घातला होता। बघा असं आहे की आपलं इंटेलिजन्स काम करते पण कधी कधी चूक होते आणि ही चूक एवढी आहे की त्यांनी विचारताना धर्म विचारला, कसं लक्षात येईल की समोर कोण उभा आहे ते? कारण काश्मीर मधल्या पोलिसांना त्यांचा गणवेश घालायची सूट आहे, त्यांचा वेश हा त्यांच्यासारखा असतो, कारण येणारा प्रत्येक माणूस आणि काश्मीरी यामधलं अंतर तुम्ही ओळखू शकत नाही, ते जवानांनाच कळतं, या सामान्य माणसाला कळलं नाही आणि दुर्दैवानं त्यांनी प्रत्येकाला धर्म विचारला आणि त्यांची गोळी घातली। यापेक्षा वाईट घटना असू शकत वगैरे काही नाही। इथून निघाल्यानंतर थेट पीओके ताब्यात घेऊन आम्ही थांबणार। आता कसलं एअर स्ट्राईक, पीओके स्ट्राईक नाव